अरे मित्रांनो, तुमच्यातले काही जण असे असतात की एक्झामच्या आदल्या दिवशीच विचारतात, अरे हा एप्रिल महिना कशासाठी फेमस आहे. पण टेन्शन नको, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम सॉलिड आणि लक्षात राहतील असे एप्रिल महिन्याचे दिनविशेष. हे फक्त डेट्स नाहीत रे, हे आहेत आपल्या इतिहासाच्या गोष्टी, इन्स्पिरेशन देणारे मोमेंट्स आणि थोडासा नॉलेजचा स्वॅग. आणि हो, तुम्ही जर खरंच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया एप्रिल महिन्याचा हा जबरदस्त प्रवास. बघा, पहिला आहे 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन. मित्रांनो, 5 एप्रिल हा दिवस भारतात राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन म्हणून साजरा केला जातो, कारण आपल्या देशाकडे खूप मोठी सागर किनारपट्टी आहे आणि समुद्रातून मिळणाऱ्या संपत्तीचं महत्त्व लोकांना समजवणं हा मुख्य उद्देश आहे. 2 नंबरला येतं 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. हा दिवस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO च्या स्थापनेच्या निमित्ताने साजरा केला जातो. सोप्या भाषेत हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की पैसा नंतर कमवता येतो, पण आरोग्य गेलं तर सगळंच जातं. 3 नंबरला आहे 10 एप्रिल जलसंधारण दिन. मित्रांनो, आपण रोज पाणी वापरतो, पण कधी विचार केला आहे का, जर पाणी संपलं तर काय होईल? म्हणूनच 10 एप्रिल हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो? पाणी वाचवा, पाणी साठवा आणि भविष्यही जगा. कारण आज आपण पाणी वाया घालवलं तर उद्या एक एक थेंबासाठी लढावं लागेल. म्हणूनच मित्रांनो, आजपासून छोटा बदल करा. नळ उगाच चालू ठेवू नका. नळ जो आहे तो उगाच चालू ठेवू नका. पाणी वाचवा आणि इतरांनाही सांगा, कारण पाणी आहे तरच भविष्य आहे मित्रांनो. बघा, नंतरचं आहे आपलं 11 एप्रिल राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा महान व्यक्तीबाबत ज्यांनी समाज बदलवून टाकला. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा समाजात शिक्षण फक्त काही लोकांसाठी होतं, तेव्हा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळाही सुरू केली आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असे मानले जाते. मित्रांनो, आपण आज जे शिकतोय, पुढे जातोय, त्यामागे अशा महान लोकांचे योगदान आहे. तर बघा, पुढचं आहे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. मित्रांनो, हा दिवस आहे एका अशा महान व्यक्तीचा ज्यांनी शून्यातून उभं राहून इतिहास घडवला आहे. तुम्हाला माहीत आहे का, अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढे जाऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार बनले. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला. म्हणूनच हा दिवस फक्त सेलिब्रेशन नाही, तर त्यांच्या विचारांना आठवण्याचा आणि फॉलो करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, आज जे अधिकार एन्जॉय करतो आहे आपण, जे आज अधिकार एन्जॉय करतो आहे, ते त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झालेलं आहे. बघा, त्याच्या पुढचं आहे 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. मित्रांनो, आपण ज्या पृथ्वीवर जगतो तिची काळजी घेतो का? बघा, पाहण्यासारखं आहे. आपण ज्या पृथ्वीवर जगतो आपण तिची खरोखरच काळजी घेतो का? 22 एप्रिल हा दिवस अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. उद्देश एकच, पृथ्वी वाचवा, पर्यावरण जपा, कारण आपल्याकडे दुसरी पृथ्वी नाही. बघा, त्याचा पुढचा आहे 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. मित्रांनो, आपण मोबाईलमध्ये टाईमपास करता, पण पुस्तक वाचायला वेळ देता का? बघा, आपण मोबाईलमध्ये टाईमपास करतो, पण पुस्तक वाचायला वेळ देतो का? 23 एप्रिल हा दिवस वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो. उद्देश एकच, वाचनाची सवय वाढवा आणि ज्ञान मिळवा, कारण एक चांगलं पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर मित्रांनो, आजचे हे एप्रिल महिन्याचे दिनविशेष तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच नॉलेजने भरलेले आणि मजेदार व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, कारण इथे मिळणार आहे नॉलेज पण फुल सेवेजमध्ये. तर आपली व्हिडिओ इकडेच संपते आहे. अभी नहीं जाना ना यार, बट जाना तो पड़ेगा. चलो तो फिर बाय, कल मिलते हैं.